नमस्कार. आम्ही इथं जमलेले द्राक्ष बागायतदार, हे सगळे द्राक्ष बागायतदार बार्शी विभागातील असून वेगवेगळ्या गावातील द्राक्ष बागायतदार आहेत. तर आम्हाला येणाऱ्या अडचणीसाठी इथे एकत्र आलेलो आहोत. तर आम्हाला येणारी अडचण अशी आहे, की महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ, या संघाचं राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी डेपो आहेत. तर आमच्या जवळच्या डेपोमध्ये कुठल्याही प्रकारचे मटेरियल नाही आणि मागच्या 3 ते 4 महिन्यापासून हे मटेरियल उपलब्ध नसल्यामुळे आम्हाला बऱ्याच अडचणीला तोंड द्यावं लागतंय. कारण वाजवी दरात मिळणारं मटेरियल उपलब्ध नसल्यामुळं महागमध्ये म्हणजे जास्त पैसे देऊन आम्हाला हे सगळे मटेरियल खरेदी करावं लागते. तर याचं कारण काय आहे हे संघानं स्पष्ट करावं आणि संघाच्या जबाबदार लोकांनी यावर स्पष्ट करावं. तर हे काय कुठल्याही सभासदांना कुणालाही कशाची कल्पना नाही, की का नाही, कशामुळे नाही. संघ हा कुणाच्या वैयक्तिक मालकीचा नाही किंवा कुणाच्या एकट्या दुकट्या मालकीचा नाही. संघ ही सगळ्या शेतकऱ्यांची, सगळ्या सभासदांनी एकत्र येऊन केलेला संघ आहे सगळ्यांच्या हितासाठी. पण हे नेमकं हित शेतकऱ्यांचं हित चालू आहे का कुणाचं हित संबंध जपायचं चालू आहे? ठिकाणी बार्शी तालुक्यातले सगळे शेतकरी, प्रत्येक गावचे शेतकरी इथं आलेले आहेत. विषय असा आहे की द्राक्ष बागायतदार संघात नेमकं काय चाललंय हे कळ नाही गेलंय. नेमकं त्यांचं राजकारण चालू आहे का शेतकऱ्यांसाठी, म्हणजे शेतकऱ्यांचं इकडं भरपूर प्रमाणात नुकसान व्हायला लागले. बाहेर गेला तर तुम्ही बघायला लागला 0.050 0.34 किंवा कुठल्याही आणि दुसऱ्या औषध असू द्या, बाहेर मुबलक प्रमाणात रेट वाढलेले आहेत आणि तिथं द्राक्ष बागायतदार संघात ते औषध उपलब्ध नाहीत. मग द्राक्ष बागायतदार संघ नेमकं फायद्यात असताना शेतकऱ्यासाठी काय नेमकं औषध उपलब्ध करून देऊ शकत नाही? काय त्याचं नेमकं कारण आहे? तिथं असणारे अध्यक्ष असते, उपाध्यक्ष असते, त्यांच्या स्वतःच्या कंपन्या आहेत त्या काय, मग त्या कंपन्या चालवायसाठी तिथं घुसले ते का ती शेतकरी तिथं आता सध्या अशी काय डायरेक्टर आहे आम्हाला कळालं की त्यांची 1 एकर बाग सुद्धा नाही द्राक्षाची किंवा एक झाड सुद्धा नाही, तरी सुद्धा ती द्राक्ष बागायतदार संघात आहेत. ही द्राक्ष बागायतदार संघ नेमका द्राक्ष बागायतदारांचा आहे का नेमका ती तिथं मनमानी करणाऱ्यांचा त्यांचा आहे? ही नेमकं आम्हाला कळलं गेलं आहे. आणि विषय महत्वाचा सगळ्यात कुठला म्हणजे की मध्यंतरी चांगले काम करणारे आपल्या सुद्धा शिवाजी भाऊ पवार आहेत. त्यांनी वैरागमध्ये डेपो चालू केला, सोलापूरमध्ये सुसज्ज अशी लॅब चालू केली, मानेगावमध्ये त्यांनी डेपो चालू केला, उस्मानाबादमध्ये डेपो चालू केला. असे चांगले काम करणाऱ्या माणसांचा हे राजीनामा कशामुळे गेलेले आहेत? काय ह्यांचा स्वार्थ काय आहे हे समजायला आम्हाला अद्याप स्पष्ट आम्हाला काही दिसून येत नाही. तसं जर आम्हाला ही आता मागणी केलेली आमच्या राहुल मित्रानं ही औषधं जर उपलब्ध झाली नाहीत तर आम्ही सोलापूरमध्ये धडक मोर्चा करू, आंदोलन करू. जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही सोलापूर डेपो समोर उपोषणाला बसू. संघात जे आता मटेरियल उपलब्ध नाही, जे पहिलं चांगल्या क्वालिटीचं मटेरियल मिळत होतं, ते आता कुठलेही खत म्हणा, 6BA GA, इथून पुढे आम्हाला सर्व द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांनी क्वालिटीचं आणि चांगल्या दर्जाचं मिळावं, एवढी अपेक्षा सर्व शेतकरी बंधूंची आहे. आम्ही थर्ड पार्टी कुठल्याही जागतिक लेवलच्या लॅबमध्ये जरी ते सर्व मटेरियल चेक केलं आणि त्यात काही दोष निघाला तर यासाठी सर्व ते संघाचे डायरेक्टर आणि अध्यक्ष संघ जबाबदार आहे. आम्ही आमच्या या सगळ्या मागण्या ज्या आहेत त्या मागण्यासाठी आणि आमचं म्हणणं द्राक्ष बागायतदार संघापर्यंत पोहोचवण्यासाठी द्राक्ष बागायतदार संघाचे आमचे शेतकरी प्रतिनिधी, द्राक्ष बागायतदार संघाचे सोलापूर विभागाचे संचालक या पंकज पिसाळ यांना आम्ही बोलवलेलं आहे. आमचं म्हणणं, आमचं निवेदन आम्ही त्यांच्या मार्फत त्यांच्यापाशी सुपूर्द करू. ते आमचं मागणं वरिष्ठ बॉडीकडे, महाराष्ट्र राज्याच्या बॉडीकडे देतील अशी आम्ही अपेक्षा बाळगतो. आमचं निवेदन त्यांना आम्ही देत आहेत.